तर मंडळी, आज आहे 15 फेब्रुवारी म्हणजेच महाशिवरात्री. तर तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि मी ना यात्रेला गेले होते, पहिल्यांदा गेले होते आयुष्यात. पहिल्यांदा मी इथं राहते, पण कधीच मी पाबळच्या यात्रेला गेले नव्हते. पाबळ तालुका शिरूर जिल्हा पुणे. तर आज मी पहिल्यांदा यात्रेला गेले होते. तर बघा व्लॉग. आणि तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. महादेव तुमच्या सगळ्यांच्या चांगल्या इच्छा पूर्ण करो, तुम्हाला आयुष्य जगायला बळ देव आणि सुखी समाधानी आणि हेल्दी आयुष्य तुमचं जाओ, हीच महादेवाचरणी प्रार्थना. आणि माझे व्लॉग नक्की बघत जा, मला सपोर्ट करा. बघा. तर रामकृष्ण हरी मंडळी, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्लॉगमध्ये. आणि आज आम्ही जाणार आहे पाबळला यात्रेला. आता ना तो गाडी बिडी काढतोय आणि मी तोपर्यंत दरवाजा लावून घेते. आज मी पहिल्यांदा आयुष्यात पहिल्यांदा यात्रेला जाणार आहे. टायगर पण आलेला आहे. काय टायगर, चल यात्रेला यायची तुला. तर चला बघूया. आज काही तुम्हाला गाडीवर बसवणार नाही, म्हणजे शूटिंग करायला कोण नसतं ना, मग दरवेळेस गाडीवर बसवताना दाखवू नाही शकत. सो आता भेटूया डायरेक्ट यात्रेत. तो चलो. सगळ्यात महत्त्वाचं ना, यात्रेत आहे ना गर्दीच खूप होती बाबा. आमच्या गावची यात्रा असती पण इतकी म्हणजे मोठी असती, पण वेगळीकडे असते ना, असं घ्यायला वगैरे इतके मोठं नसतं. गर्दी बाकी रस्त्याने खूप असती, पण घ्यायला इतकी गर्दी नसते, कारण दुकानच अजिबात नसतात. तिकडं लय दुकानं होती आणि ना गर्दी पण भरपूर होती. त्यामुळे काय जास्त खरेदी करता, म्हणजे तसं केली म्हणा भरपूर खरेदी, पण मला काय लय घेता येत नव्हतं. आम्ही नंतर परत आलो ना, तेव्हा मग गर्दी जरा कमी झाली होती आणि मग आम्ही काय काय घेतले तर तुम्हाला दाखवेल मी पुढच्या ब्लॉगमध्ये घरी जाऊन. काय व्हिडिओ एडिट करताना एक गोष्ट लक्षात येते की यार, हे एवढे लोकांचं आपण व्हिडिओमध्ये घेतलंय, म्हणजे त्यांना यायचंय नाही यायचंय, त्याच्यामुळे मला ना जास्त वेळ अशी लाज वाटते व्हिडिओ बनवायची. म्हणजे मला मोबाईल घेऊन हे करायची लाज अजिबात वाटत नाही, पण ती लोक व्हिडिओमध्ये येतात, मग त्यांची प्रायव्हसी नको जायला, असं म्हणून मला खूप असं हे वाटतं. मोकार गाणी चालू सगळीकडे, त्यामुळे कुठलाच ओरिजिनल व्हॉइस घेता येत नाही. इथं भेटला आम्हाला गोळ्यावाला, आता म्हटलं गोळाच खाऊ, पण इथं पण अशी गाणी चालू होती ना. हा माणूस का हात करतोय काय माहिती कोणाला बिचारा. चला तर बघा, ही म्हातारी माणसं पण निघले ते फिरायला. तर मग इथं आम्ही केला गोळा खायला सुरुवात. सगळीकडे बॅकग्राऊंड व्हॉइस म्हणजे गाणीच सुरू होती. तर ते काय असते नाही का, हे ते जम्पिंग जपांग, त्यात सगळीकडे गाणी होती, त्याच्यामुळे ओरिजिनल व्हॉइस आहे ना कुणाला घेतच येत नाही ना. पाळण्यात पण कधी बसलेली नाही, म्हणजे कुठलाच पाळणा, छोटा मोठा. तर मला भीती वाटते, मला ते मोशन सिकनेसचा प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे मी पाळण्यात कधी बसत नाही. बघू कधी आयुष्यात बसायला भेटलं आईस्क्रीम नाहीये चांगली राधावाल्या. मग इथं आहे काय काय घेऊन आल्या सरशी. इथे लागलं गाणं, तर ते मी म्हणलं ना, माझं ते हेअर बो जो खराब झालाय तो मी इथं घेतला होता. बघा इथं तुम्हाला दिसतोय. आणि त्यातले 1-2 इयरिंग्स पण इथंच घेतलेले. 50 आहे ते, खाली 50 लिहिलं. स्कॅनर आहे ना त्यांच्याकडे, आहे मस्त आहे हे बाळ म्हणते. हा पण छान आहे, कलर वगैरे पण मस्त आहे ना. हाच घ्यायचा मग, बाहेर जायला नाही घालून जमायचं पुढं असं ठेव. असं कधी कार्यक्रम बाहेर जायला कस्टमर नाही हुआ क्या आज दिन भर, तभी तुम्हारा मूड ऑफ है. कम करके देते नहीं है, फिर काहे का होएगा कस्टमर.
सो इथं घेतले होते 2 नाईट ड्रेस आणि त्यानंतर इथं घेतला होता समोसा आणि मग आम्ही निघलो घरी. सगळी गर्दी कोंगाट दिसला काय त्याच्यावरनं कळालं ना आपण इकडे आलतो बा. मस्त होती की. हे काय करीत होते का? तू इकडे गेलं मला इकडं तुमचाच हात घातलाय की 22 सेकंद. की आयुष्यात पहिल्यांदा पावाच्या यात्रेत फिरून आलो. लय काय काय आणलंय तुम्हाला आता दाखवून सगळं. मोकार पैसे ना असवले आणि हे बघा हे दाखवते नाही मला. टायगर काय रे मकर तोंडा उडत हे. हे आणलं होतं आम्ही म्हातारीची केस लहानपणीची आम्हाला आवडीची गोष्ट ही. आणि आता बघा इथं आमचं हे खाणं चालू आहे. सकाळधरनं जेवलेलं नाही आम्ही, भूक लागलेली आहे. आत्ताच जत्रेवरनं दमून खामून आलेलो आहे. आणि खाल्लं नाही आम्ही. आत्ता परत आम्ही म्हणलं होतं आमचा प्लॅन चालला होता तिथं पाळण्यात बसायचा, पण तिथं काही जमलं नाही. त्यामुळे आता आम्ही परत जाणार आहे तर दोघंजण पाळण्यात बसायला परत. हां, आणि आता ह्यांना आम्ही आता इथं ठेवतो स्वयंपाक करतीला आणि मग आम्ही येऊन परत जेवतीला, नाहीतर आम्ही तिकडनं जेवून येतीला, नाहीतर मग बघू आमचं आता काय ठरतं आहे पुढचा प्लॅन. तर भेटूया आपण नेक्स्ट ही व्लॉगमध्ये. ठेवू का? थँक्यू. कानात मी दिसते का? परत चालू करू का? राहू दे ते. हां, कानातले हे आणि हे जरा महागाचे दिसते का? इथं असं जवळून दाखवायचं ते तेव्हा. आणि हे बाळाने घेतलेत तिघींना 3, जे की त्या दोघींची तर काय लग्न झालेले त्यामुळे त्या काय असले खोटी कानातले घालत नाही. आता हे मलाच झाले ते एवढं. त्यानंतर हा खेकडा घेतला होता. परत हे काय ते चारकोल मास्क घेतलं होतं. परत हे काय हे रिफ्रेशिंग वेट वाईप्स ते पण घेतलं होतं. परत हा परफ्यूम पण घेतला होता स्वीट हार्ट. आणि हे घरी घालायला हे पण राहिलं. हे बो पण घेतलं आहे. पण हा बघा इथं कसं लागलं आहे म्हणून बघून घ्यायच्या वस्तू मी बघितलंच नाही नीट. इथं सगळं फाटकं तुटकं म्हणजे जळालं आहे, काहीतरी डाग लागला आहे. आता बघू त्याला चिटकवू काहीतरी वाईट असं करून हे करायला लागेल. हे त्यानंतर हे ना मी गाडीवर बसताना तुम्ही बघितलं असेल बघा, कधी कधी चपला नसतात माझ्या पायात. सो हे असं घेतलं आहे चपलासारखं, डायरेक्ट असं सॉफ्ट आहे. म्हणजे असं नुसतं घालायचं आणि चाललं, काय असं चप्पल नाही काय नाही, त्याला बांधायला नाही काय नाही, एकदम पटकन घालायला आपलं असं इझी टू वेअर टाईप आहे. हे घेतलं आहे. आणि हा ड्रेस जो माझ्या बहिणीने घातला होता म्हणून असा उलटा पालटा झाला आहे. मी तर अजून घातला पण नाही, तुम्ही त्या व्हिडिओमध्ये बघितला असेल. तर हा ड्रेस हे मला मस्त आवडलं याचं हे आणि तर खाली ही अशी डिझाईन कॉर्ड सेट मस्त आहे एकदम. दाखवलं का? मस्त आहे. आणि त्याला ही अशी खाली पॅन्ट आहे. पॅन्ट पण चांगली मोठी येते बरोबर सगळ्यांना. पॅन्ट तर उसवलेली का इकडून बसली. 300 रुपयाचं कल्याण, 300 रुपयाचा ड्रेस. आता काय अशी पातळ कपडे आहेत. मला म्हणत होती म्हणा ही सगळी घेऊ नको, हा लय पातळ कपडा याला काहीच नाही, पण मला हे आवडलं होतं म्हणून मी घेतला. काय पोरींचं असंच असतं, अर्धे पैसे तर नसतं, आवडण्यावरूनच असतं. दिसतंय ना मी खाली नको. आणि हा चांगला ड्रेस आहे. हा 350चा आहे पण मस्त आहे. कापड पण एकदम मस्त आहे आणि वाटत पण नाही असं 350चा आहे किंवा यात्रेतून घेतलाय वगैरे. माझे फोटो मी घातला होता एकदा, तुम्हाला दाखवेल मी फोटो. रांजणगावला हे मयुरीने परत काहीतरी पाडलं बघ. तर एवढीच खरेदी होती. आणि हा 2 नाईट ड्रेस पण होते जे की 700 रुपयाचे होते. पोरांचे होते पण ते मी नाही दाखवत तुम्हाला, आता ते इथं नसेल. पण शर्ट कुठं टाकले काय माहिती माझ्या भावाने. नाईट पॅन्ट पण होती अजून तर चांगली ती.
असो एवढंच होतं, एवढीच खरेदी केली आणि यालाच भरपूर पैसे घालवले होते. सो आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा आणि सपोर्ट करा. बाय बाय, लव यू ऑल.